चला गणपती आलाय, आता मस्त मज्जा निवांत. मग काय काय प्लॅन केलाय आता या सुट्टीत, काय करायचं? आता सुट्ट्या आहेत तर मग मस्तपैकी खायचं, मस्त छान छान जेवण असणार, फिरायला जायचं, मित्रांना भेटायचं, गणपती बघून यायचे सगळीकडे, आणि मग नंतर मस्त घरी जेवण रेडी असणार, यायचं आणि मस्त छान छान जेवण, त्यानंतर सुंदर प्रसाद. तुझा काय प्लॅन आहे? आमचा काय, आमचा बायकांचा प्लॅन ठरलेलाच असतो. सकाळी उठावं लागतं, दारात रांगोळी काढणं, पूजेची तयारी करून घेणं, सगळं आवरून ठेवणं, परत नैवेद्याची तयारी करणं. त्या गोष्टी झाल्या की संध्याकाळी पाहुणे रावणे येतात घरी, त्यांच्यासाठी आम्हाला घरात थांबावं लागतं. त्याच्यामुळे त्यांची उठावच करणं पण आपलं काम आहे, कारण का आपल्या घरी बाप्पा आहे तर आपल्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला कोणतरी येतं. सो त्यामुळे आपल्याला घरी थांबणं हे गरजेचंच आहे. आणि बाप्पा घरी असताना बाहेर फिरण्याचा मूड तर होणारच नाही. तर अशामध्ये पूर्ण संध्याकाळ निघून जाते. त्याच्यानंतर मग रात्रीची भांडी घासणं, कामं करा, आवरा, अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस निघून जातो. आणि परत पहाटे उठा दुसऱ्या दिवशी, म्हणजे हे रुटीन तर काय आमचं चालूच आहे.